एक नवीन लेबर घेऊन आलोय आम्ही. दाखव रे तोंड इकडे. हिच्या मम्मीला शेती पाहिजे होती त्यामुळे आम्ही हिला शेतात कामाला घेऊन आलोय. हा वाला सीन बघा तुम्ही, हा वाला सीन बघा कशी पळून चालली. पकड ना त्यांना, पकड. भाई गावात आल्यानंतर जो वाईब आहे ना पुण्यात कधीच भेटू शकत नाही. या कामापेक्षा जेसीबी चालवलेलं कधी चांगला बाबा. ऊन नाही इथं, चांगला पिट्टा पडतोय आमचा. सीन असं झालंय आम्हाला इथून बाहेर जायचंय आणि ही आम्हाला जाऊन देत नाही. बाकीच्या सगळ्या शांत आहेत. ही वाली हिला तर बांधूनच ठेवलेलं आहे पप्पांनी. हिचा काय विषय आहे मला काय कळत नाही. काल संध्याकाळी आलो आम्ही गावाला आणि आपल्या एका नवीन दिनचर्या ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आम्हाला गावाला याच्यासाठी आलो होतो आम्ही. आम्हाला एक काम आहे. आमच्याकडे एक नवीन लेबर घेऊन आलोय आम्ही. दाखव रे तोंड इकडे. हिच्या मम्मीला शेती पाहिजे होती त्यामुळे आम्ही हिला शेतात कामाला घेऊन आलोय. माझे सकाळचे 9-9:30 वाजलेत आणि कंपनीमध्ये काल सुट्टी होती सगळ्यांना. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी असं डिसिजन घेतलं की सगळेजण काम बंद ठेवणार, कारण ज्यांचं काम चालू आहे त्यांची यात्रा वगैरे आहे. सो सगळ्यांनी काम बंद ठेवले. मग मी पण एक दिवस टाइम होता तर आम्ही गावाला आलोय आणि गावाला आमचं हे कांद्याचं सगळं हा सगळा स्टॉक आहे. पप्पा किती कांदे येतो आपले हे सगळे टोटल? 10 ट्रॉल्या, म्हणजे जवळजवळ एक 5-6 लाखाचा माल आहे. म्हणजे पप्पा आमच्या सगळ्यात श्रीमंत आहे. त्यामुळे मग थोडीशी मदत म्हणून आम्ही आलोय. आणि आम्ही येईपर्यंत गावाला हे फक्त एवढं हे शिल्लक राहिलेलं आहे. बाकी सगळं ऑलमोस्ट भरलेलं आहे. आता मी इथं उभं राहणार, पप्पा मला भरून देणार, मी आतमध्ये टाकणार. सकाळी आले हे सगळं मला साफ करायला लावलं होतं. हे सगळं खराब आहे. खराब म्हणजे पाला पाचोळा आहे थोडासा राहिलेला, एक्स्ट्रा राहिलेला आहे. हा कांद्याचं वरचं जास्त नाही, हे साल्टी हे सगळे सावलीत काय म्हणून ऋतुजाला आणले नाही तर ही सगळी काळी पडेल. त्यामुळे आम्ही जास्त तिला काम पण लावत नाही. आता हे सगळं मला भरून आतमध्ये टाकायचं. इथं प्लॅन मध्ये थोडासा चेंजेस झालेला आहे. आता पप्पा इथं थांबणार आहे आणि हे सगळे मला भरून देणार. पहिलवान स्वतः उचलणार आहे. आता एका हाताने मला उचलता नाही येणार, कॅमेरा कुठेतरी सेट करायला लागेल. त्याच्यानंतर मग हे सगळं भरून काढायचं. आई सगळ्या यंत्रणेचं सेटअप करते आणि आमचं नवीन लेबर थोडासा कामाला कमी पडते. एवढे सगळे हे भरून झाले पाहिजे माहिती का पटापट. स्पीड वाढव जरा, स्पीड वाढव कामाला. आणतोय बाबा. हे सगळं घमेल्याचा स्टॉक आहे, सगळं इथं राहिला होता. कुणाला? मला? मी काय केलं तुला? कामाचं थोडी येतं. मी हे सगळं खाली करून येईपर्यंत एवढं सगळं भरून ठेवलं. हे सगळं आता परत इकडे टाकायचं. त्यात आता पप्पा पण कुठलं तरी एक बाई आहे त्यांना आणायला गेले. आपल्या गाडीवरती थोडंसं ऊन आलेलं आहे, सावलीत लावायला लागणार आहे. आई इथं लावू का आतमध्ये? पप्पांची गाडी उन्हात आहे, माझी गाडी उन्हात ठेवणार नाही मी. ऋतुजा मस्त काम करी, दाबून दानात दन कांदे गोळा करते. ऐक ग, स्टॉक किती बघा पाठीमागच्या साईडला, अजून ह्या साईडला पण आहे. मी असा स्टूलवरती उभा आहे. हे आपला नॅशनल युनिफॉर्म आहे, शेतामध्ये काम करायचं. पाठीमागच्या साईडला अजून स्टॉक आहे. अजून कांदे येणार आहे ना आई? चला, माझे कांदे आले, मला काम करायला लागेल. या कामापेक्षा जेसीबी चालवलेलं कधी चांगला बाबा. ऊन नाही इथं पण चांगला पिट्टा पडतोय आमचा. एवढं घमेल उचलायचे माझ्या आत्तापासूनच पाय दुखायला लागले. ऋतुजा मस्त मांडे घालून काम करते. आता तहान लागले त्यामुळे ते जे ताई आहेत ते थोडंसं पाणी वगैरे आणायला गेले. ह्या साईडचं पप्पांनी सगळं भरलंय. आता ह्या साईडचं थोडंच बाकी ना, आणि एका दिवसामध्ये हे सगळं होऊन जाईल. मला असा कंटाळा आला आहे. पण आता पप्पा गावात गेलेत, मग पप्पांना सांगितलं काहीतरी मग कोल्ड्रिंक वगैरे घेऊन या, म्हणजे जरा बरं वाटेल जीवाला. दुपारनंतर मग अजून कलिंगड वगैरे काहीतरी कापाकापी काहीतरी जेवण करत राहायचं. त्याशिवाय आजचा दिवस पूर्ण होणार नाही. या हा आमचे कांदे भरून देणार आहे स्वप्नाली. हा गाणे तुम्ही गाणे कुठपासून ऐकू येतात? याचे गाडे हा इकडून येत होता, इथून याचे गाडे इथपर्यंत ऐकू येत होते. असले मोठे मोठे गाणे लावत होता.
आता इथं आमच्या अजून स्टॉक बाकी त्या साईडला हे दिसतंय का हे वालं इथं अजून कांद्याचा स्टॉक बाकी हे पण आम्हाला इकडे सगळे शिफ्ट करायचे. स्वप्नाली शेट हात तो मिलाव अरे हात तो मिलाव काय कधी काल रात्री आलो रे मी 9:30 वाजता आलो. चला थोडा वेळ गप्पा वगैरे मारायच्या याला पण आता थोडा वेळ कामाला लावतो. तू भरायला कोण पोर आहे का तुझ्यासोबत कांदे कोण भरणार ते हा एकटा नाही भरणार तिथं आहेत अजून बाकीचे पोरं पण आहेत. किती बसतील याच्यात आता गडबड अशी झाली कांद्याचा स्टॉक जास्त झालाय आणि ही वाली जागा बहुतेक कमी पडू शकते आम्हाला. आपली गाडी घेऊन जाणार हा गॅरंटी नव्हती याचे पाय पुरते होते तुझे पाय पुरले कसं मलाच विशेष वाटायला लागले. एक पाय पुरते फक्त दुसरा नाही पुरत आहे. पप्पांनी सगळा आईस्क्रीमचा स्टॉक आणलाय थँक्यू. अजून काय काय आणले हे पण आहे का याला असं काम केल्यानंतर एवढं सगळं जर भेटणार असेल ना भाई तर मग मज्जा आहे. असं काम करायला मग काहीच हरकत नाही. आता एक कोल्ड्रिंक भेटलंय आईस्क्रीम भेटले अजून काय काय आणलं पप्पा एवढंच आहे का स्टॉक मध्ये एवढं आणलं एवढं सगळं खाऊन टाकतो आता. चोर पकडला चोर बघा कुठं जाऊन बसला. मी देतो तुला इथून खालून तू टाक. हालत टाईट झाली टाईट अशी नाही म्हणजे बरेच वर्ष झाले कामाची आता पहिल्यासारखी सवय नाही राहिली. इथं हे ह्याला काय वैरण काय काहीतरी म्हणतात बहुतेक हे मला घेऊन जायचंय कारण हे कांद्याचं ते सगळं मेटलचं आहे ना. सो साईड नाही ग हाताला लागले सो त्याला एक काहीतरी लावायला लागतं हे मग ते घेऊन जाणार आहे मी. आपलं सगळं इथून बाहेरून असा नजारा दिसतो. ह्या साईडला आपलं शेत आहे इथं हे भुईमुग आहे असे सगळे भरपूर अजून 2-3 पिकं आहेत. सो ऊन आहे त्यामुळे बाहेर काय एवढं स्टॉक केलेलं नाही आतमध्ये सगळा स्टॉक केलेलं आहे. ऋतुजा एवढी अपेक्षा नव्हती पण ऋतुजा बऱ्यापैकी काम करते. अजून 2-3 बाया आलेल्या आहेत सो त्या पण काम करतात आणि मी सगळ्यांची मदत करतो. ही सगळी गँग एका हातात एकच बसली पप्पा. अजून एक घेऊन आलो मी तुमचं काम चालू ठेवा का अजून टाकायचं फिट करायचं ना ते असं काहीतरी लावायला लागतं म्हणून हे घेऊन यायचं होतं. मला 2 आणायला सांगितलं होतं ब्लॉग शूट करायचं ना आता मी एकच घेऊन आलो. ब्लॉग शूट करायचं ना 1 2 3 4 5 आणि 6 एवढा सगळा स्टॉक भरला. हा सगळा आता पप्पांकडे घेऊन जायचा आहे. वावरातून अजून एक ट्रॅक्टर भरून आलेला आहे. अजून एक म्हणजे मागाशी स्वप्नीलला भरायला गेला होता तोच ट्रॅक्टर आहे. आता हा ट्रॅक्टर परत इथं खाली करायचा. आता सगळी मंडळी परत भरून देतील. अजून जवळ त्या साईडला अजून 2-3 ट्रॅक्टर बाकी आहेत आमचे. जाने दो ठोकला की आवाज येईल जाऊ दे ना काय झालं येईल ना ठोकल्यावर आवाज. अजून किती ट्रॅक्टर बाकी आहेत 2 अजून 2 ट्रॅक्टर बाकी आहे. 2 स्वप्नीलने हा ट्रॅक्टर घेतलाय. ह्या ट्रॅक्टर बद्दल तुमचं काय म्हणणं हे आमच्या सगळ्या बकरिया ही व्हाईटवाली सगळ्यात क्यूट आहे. ही आल्या माझ्या जवळ आली होती. मी माझा तुम्हाला चेहरा दाखवू शकत नाही कारण मी आता फक्त बनियालवरती आहे. बाकी सगळ्या ही भाई इथून पळायच्या याच्यात आहे आणि ही आल्या झोपली होती. सो मी भरपूर काम केली आणि थोडंच काम केलं त्यामुळे ही झोपली होती. त्या साईडने एंट्री ही लगेच पळून यायला बघत होती. ही वाली नाही ही व्हाईटवाली गपचूप लाडात आली पळून जायचा प्रयत्न होत का. सो यांना मला पाणी द्यायचे. ही वाली हरामी ही पिलीच नाही हे पाणी कारण पप्पांनी यांना पाणी दिलं होतं. मला असं वाटतं ही मला बघून पाणी पित नाही. बाकीचे सगळेजण पिल्या ही वाली आणि ही वाली ही सगळ्यात हरामखोर ही पिली नाही पाणी. हा वाला सीन बघा कशी पळून चालली ही. पकड ना त्यांना पकड. ते काय करणार तेव्हा पकड नाक दाबून धर ना त्याचं. हा
त्या तिला तिला ठेव ना, ते ती बादली उचलून तिला ठेव ना. चायला कॉम्पिटिशन आहे हा कोंबडा मला. तेवाला नाही, त्याच्यात आहे ना पाणी, त्या बादलीमध्ये आहे पाणी. मज्जा येते. आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा म्हणजे आम्ही काल रात्री आलोय आणि आज संध्याकाळी जाणार आहे. त्यांना पाणी पाजायचंय. अरे ते अशी नाही पित बाई, तिच्या मनाने पिणार ती. आज संध्याकाळपर्यंत आहे आम्ही. आणि ह्यांचे हे पप्पांची सगळी हे ते पप्पांनी हे सगळं वाढवलं. ह्याच्यामध्ये एक बोकड पण होता, तो बोकड कुठे गेला काय माहिती. खाऊ दे, त्याला काय होते तेव्हा. खाऊन टाक. अरे भाई, हा कोंबड्याचा काय विषय आहे, याला एकदाचा कापून टाकू का. मेन आहे कोंबडा, यांच्यात मेन आहे. कोंबडा हरवला की हे सगळे शांत बसतात. कोंबडा व्हायची दादागिरी इथं. बाकी सगळ्यांसमोर कोंबड्याची दहशत आहे. ही सुद्धा कोंबड्याला घाबरते. पळाली पळाली पळाली, पकड तिला, पकड 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 लवकर, पकड ना, हाताने ओढ ना तिला, काय नाही करत ती. अरे भाई, आमची कसली हालत आहे. या शेळ्या सुद्धा आमच्याने सांभाळणं होत नाही. शेळी पळून जाते, एकीला पकडायला गेले की दुसरी पळून जाते. आता एक बादली 2 बादल्या भरून आणले होते, एक बादली बाकी, एक बादली संपत आली. अरे पकड तिला, पकड पकड पकड. मग हिला आता आतमध्ये कसं घेऊ. पळून जाते काय, पळून जाते. ए कटरीना, पळून जाते. माईला पकड, इसको पकड. भाई आमच्याकडे बैलगाडा पण आहे. बैल नाहीत आम्ही, याला तुम्ही शेळी गाडा पण म्हणू शकता, कारण आमच्याकडे फक्त शेळ्या आहेत. सो आम्ही शेळीला बांधून पळवतात का नाही काय माहिती पप्पा. नाही खाणार तसं ती. आता जर तू ओरडला तर तुझा डायरेक्ट मर्डर होऊ शकतो. आणि रात्रीच्या जेवणात तुझं आमचं, त्याला काय बोलतो तरी त्याला, रात्रीचं डिनर म्हणून तू आमची हे होऊ शकतो. त्याला आमच्या जेवणासाठी तुला आहुती द्यायची नसेल तर तू ओरडू नको, एवढंच माझं म्हणणं आहे. कारण मी ब्लॉग शूट करतोय आणि मला मध्ये मध्ये तो डिस्टर्ब करतोय. हे काय पाणी प्यायला तयार नाही. आता ह्या बादल्या वगैरे सगळं बाहेर घेऊन जायचं. सीन असं झालंय, आम्हाला इथून बाहेर जायचंय आणि ही आम्हाला जाऊन देत नाही. बाकीच्या सगळ्या शांत आहेत. हिला तर बांधूनच ठेवलेलं आहे पप्पांनी. हिचा काय विषय आहे मला काय कळत नाही. ही भाई मला जाऊनच देत नाही. हिला पकडून ठेवतो मी. ऋतुजा गेली बाहेर. हे आली 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 आली. तू त्याला पकडून ठेव, मी बाहेर जातो. मग मी बाहेर गेलो की तू बाहेर येताना मग मी परत आतमध्ये येतो, त्याला पकडून ठेवतो. ह्याला पकडून ठेव, ह्याला पकड, ह्याला पकड. बाहेर जायचं आता. हे पाणी प्यायचं संपलं यांचं पाणी प्यायचं झालं आता. इथून डायरेक्ट दांडा. आणि त्याच्यात पण असं झालंय की इथं जे आहे हे नॉर्मल पाणी आणि थंड पाण्याशिवाय आमची तहान जात नाही. सो मी आता गावात जाणार आहे, थंड पाण्याच्या 2 चिल्ड बॉटल आणणार आहे. माझी तहान भागेल. ह्याचा भाई काय विषय आहे, याचा कार्यक्रम लावू का मी. पकड बरं जरा, कॅमेरा पकड, तू कॅमेरा पकड. ते तिकडं कुठं बसलं. ये बाहेर आहे. आता मी इथून बाहेर जातो. आता हा भाई, मी कशी येऊ बाहेर. ये तशी, चल लवकर, भाग मिरिका, भाग 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 भाग. लगेच बाहेर निकला भाऊ से टक्कर लेने. भाऊ मामूली आदमी नहीं है. फायनली मिशन कम्प्लीट. हा भाई आतमध्ये राहिला. आता कोंबडा जरा आता ओरडला नाही तर त्याला धमकी दिल्यापासून. सो आता ऋतुजा आणि मी म्हणजे फक्त मी चाललोय गावात. बाकीचं आता काही काम नाही राहिलं, कारण पप्पांनी जेवढं काम सांगितलं होतं सगळं झालं. ही छोटीशी पाण्याची बॉटल होती, ही संपत आली. फिल्टरचं पाणी आहे पण ते नॉर्मल आहे. सो आता एक थंड पाण्याची चिल्ड बॉटल आणतो, म्हणजे जरा माझी तहान भागेल. बाकी मग एवढंच होतं भाई. गावात आल्यानंतर जो वाईब आहे ना, तो पुण्यात कधीच भेटू शकत नाही. आता पुण्यामध्ये कुठल्याच झाडाला, आता पुण्यामध्ये म्हणजे थोडंसं आउटसाईडला आहे आम्ही राहायला, पण असे आंबे वगैरे कुठंच लागलेले नाही. पण इथं प्रॉपर सगळीकडे आंबे वगैरे लागलेले. आता मला असं मोटो ब्लॉगचा फील येतोय, पण हा मोटो ब्लॉग नाही आहे. अशी सायकल मी फक्त लहानपणी चालवली आहे. जसं चांगला आता समजायला लागले तेव्हापासून तो बाईकच चालवते. आता हेल्मेट वगैरे काहीच नाही, सगळं घरीच ठेवलेलं आहे. पण मज्जा येते. समोर आता तुम्हाला एक नजारा दाखवतो. इथे ना भरपूर मोठा कॅनल आहे आमच्या इथं.
बाय द वे मी हातामध्ये मोबाईल धरलाय त्यामुळे थोडंसं रिस्की आहे, पण ठीक आहे, चलता येत ना. ये देखो इतना बडा कॅनल. कॅनलचा व्ह्यू पण मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. प्रॉपर चांगले शॉर्ट्स घेतो. आता ह्याच्यामध्ये आहे ना, आम्ही लहानपणी आंघोळ वगैरे करायला यायचो, म्हणजे पोहायला वगैरे यायचो. आता इथं पण एक दुकान आहे, पण मला थोडंसं फिरायचा किडा आलेला आहे, त्यामुळे मी आता थोडंसं फिरणार आहे गावात कुत्र्यासारखा. त्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडणार. इथं एक हॉटेल आहे, पण इथं पण मला पाण्याच्या बॉटल भेटतील, पण मी तिथून घेणार नाही, कारण मला फिरायची आता जरा किडा आहे. सो आता पटापट जातो आणि दुकानामधून त्या दोन नाही, मला वाटतं 2 किंवा 3 पाण्याच्या बॉटल घेऊन येतो, म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या राहतील. पण आता जवळजवळ 5-5:30 वाजलेत. ते जाऊ द्या. हा वाला व्ह्यू बघा, दोन्ही साईडनी झाडं, मध्ये मी आणि आपली सुरू, आणि एकदम मस्त असा नजारा आहे बाई. तर हा नजारा आम्हाला पुण्याला गेल्यावर परत बघायला भेटणार नाही, कारण आता बरेच दिवस झाले पप्पा आठवण काढत होते आणि बरेच दिवस झाले आम्ही गावाला पण आलो नव्हतो. आणि ते कांद्याचं वगैरे जे आम्ही काम केलं ना, तर त्यांना पण बघून जरा, म्हणजे त्यांची मदत केल्यामुळे त्यांना पण जरा बरं वाटलं. बरं जाऊ द्या, पुढच्या गप्पा आपण घरी गेल्यानंतर मारू. आता मी गावात आलोय आणि दुकानातून मला फक्त पाण्याच्या बॉटल घ्यायच्या. पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं घरी देऊन आलो म्हणजे मी ऋतुजा सगळेजण होतो. त्याच्यानंतर आमचं थोडंसं प्लॅनिंग वगैरे सगळं चेंज झालं. प्लॅनिंग असं होतं आमच्या आधी, काल जेव्हा आम्ही सकाळी आलो तेव्हा आमचा प्लॅन ठरला होता. एक मिनिट, पाहुणा भेटला, आता थांबायला लागेल. मग कशी आपला जो विषय होता तो अर्धवट राहिला. तर गावाला जेव्हा आम्ही आलो ना, पप्पांच्या चेहऱ्यावरती एक स्माईल होती. जेव्हा आम्ही रिटर्न जातो ना दोघं पण, ती स्माईल सगळी खतम होऊन जाते. ते बघायला मला आवडत नाही, म्हणून मला गावाला जास्त मी येत नाही. गावाला आलं मग पप्पा दिवसभर खुश राहतात आमच्यासोबत, आम्ही त्यांच्यासोबत असतो, त्यामुळे त्यांना भारी वाटतं. जेव्हा आम्ही रिटर्न जातो ना, त्यांचा चेहरा एकदम पडतो. आम्हाला पण वाईट वाटतं, त्यांना पण वाईट वाटतं की आता सगळे मुलं चालले. एक दिवस असं येईल आम्ही सगळेजण एकत्र राहू. हे सगळं आता हे कामामुळे होते. माझं काम पुण्याला असल्यामुळे मला तिकडं राहायला लागतंय, ऋतुजाचं शिक्षण असल्यामुळे तिकडं राहायला लागतंय. रात्रीचे वाजले 8:30 आणि आम्ही आमच्या घरी पोहोचले. केस कशी झाली, शकालाका बूमच्या पेन्सिल सारखी केस झाली माझी. ते पण मी पण आत्ताच बघितले. इथून तुम्हाला दिसते का नाही माझी शकालाका बूमच्या पेन्सिल सारखी केस झाली. तर दिवसभर तिथे काम वगैरे केलं, घरी आलो. हे सगळं आजच्या ब्लॉग मध्ये होतं. सो उद्या तर साईड वरती जाणार आहे 100%, कारण आज सुट्टी होती. आता मस्तपैकी आंघोळ वगैरे करणार, जेवण करणार आणि झोपणार. उद्या साईड वरती आता काय काम आहे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला समजेल. आजचा ब्लॉग इथं एंड होतोय. केस माझी 1 नंबर झाली, शकालाका बूमची पेन्सिल. एवढे मोठे केस कापायला पण वेळ भेटत नाही. जाऊ द्या, हे गप्पा आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये मारू. आजचा ब्लॉग इथंच एंड होते. सगळ्यांनी बघा, एन्जॉय करा. बाय बाय.